घरच्या गायचा असल्यामुळं ते जोपासणं पण पहिल्यापासून चांगलं झालेलं आहे. म्हणजे विकत घेऊन केलेला हा नाद ना, घरच्या गायचा खोंड आहे त्यामुळं नाद पण आपलं चांगला जोपासलाय. नमस्कार मित्रांनो, नवीन विषयामध्ये स्वागत. सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल मध्ये आहे आणि मलवडी येथे श्री खंडोबाच्या यात्रेमध्ये जे बैलगाड्या शर्यतीचं मैदान झालं, या मैदानाचा 1 लाखाचा मानकरी ठरलेला शंभू या बैलाच्या मालकाची मुलाखत घेण्यासाठी आपण बिदाल मध्ये आलेलो आहे. आणि शंभू हा बैल घरच्याच गायचा आहे आणि या बैलाविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नाही, गाडी तर 1 नंबर पळाली. गटाला पण गाडी चांगली पळाली, त्यापेक्षा चांगली गाडी सेमीला पळाली. सेमीला पाहिल्यावर त्यावेळेस समजलं की गाडी आज आपली 1 नंबर करणार. कारण त्याच्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी एका बैल बाहेर काढला ना शंभूला. त्या दिवशी पण 17 तारखेला बैल पळाला, त्यावेळेस पण तिथं घासाघाशीत म्हणजे 2 नंबर केला. तसा निकाल 1च नंबर होता, पण थोडं होती गाडीची, पण गाडी चांगली होती. तिथं घासाघाशीत 2 नंबर केला आणि लगेच 2 दिवसाच्या गॅपनं तर वासरू काढून आपण दुसऱ्या दिवशी 1 नंबर केला मलवडीत. सलग 2-3 दिवस मैदान करून पण थकला नाही? नाही, बैलाला नाही काय होत, सवय बैलाला चांगलं पळायची, मग त्यामुळं काय फरक पडत नाही त्याला. आता थोडा रेस्टवर ठेवून नंतर आता 26 तारखेला पाटरावाडीला पाळणार आहे बैल. हाही त्यांची आपल्या घरची गाडी पाळणार आहे आणि त्या गाडीला चांगलं स्पीड लागते. यांच्या घरच्या गाईचा बैल आहे, बैल पण शांत आहे, काय सांगतात? हो, घरच्याच गाय, त्याची आई पण तिथं आहे आणि महत्वाचं म्हणजे वडील पण बिदालचे जायचे, म्हणजे ब्रिडिंग पण इथलंच आहे, गावातलंच आहे, बिदाल मधलंच आहे. सोबत इंगवलेचा जो बैल आहे त्या म्हणजे बैलाचं त्यांच्या आईच आहे आता. आणि घरच्या गायचा असल्यामुळं ते जोपासणं पण पहिल्यापासून चांगलं झालेलं आहे. म्हणजे विकत घेऊन केलेला हा नाद ना, घरच्या गायचा खोंड आहे त्यामुळं नाद पण आपलं चांगला जोपासलाय. भविष्य कसं असेल? भविष्य आता तर आदत मध्ये चांगला पळतोय आणि थोडं पायऱ्याची अडचण तुम्हाला तर माहित आहे की माणसं पैसे मागते ते करतात, त्यामुळे थोडं गरीब कुटुंबात त्यात शेतकरी म्हणले की थोडं माणसाची एक मर्यादा राहते पैसे द्यायला. ज्यावेळेस शिवरीमध्ये खोंड पाहला आणि विरोडे शंभू बरोबर मला वाटतं सेमी फायनलला आपल्याला निकाल त्या सामना दिला, मग त्यावेळेस जर फायनल झाला 100% त्यावेळेस पण वासराने 1 नंबर केला असता. जॉन्ट्या बरोबर पाळला एवढी, त्याचे शेठ पाटील संतोष जाधव यांचा जॉन्ट आहे ना, त्याच्याबरोबर हा खोंड पाळला आणि त्यावेळेस म्हणजे गाडी अक्षरशः डोळ्याचं पारणं करण्यासारखी गाडी पाळली त्यावेळेस. म्हणजे सगळ्या गाड्या टॉप होत्या आणि पुणे विभागात आदत खोंड जरा चांगला म्हणजे पद्धतीचा त्यांचा खेळ आपल्यापेक्षा तारील्यापेक्षा पुणे भागात खोंड जास्त आहे तिकडं. आणि त्या तिकडं कसं आहे 5-5, 10-10 लाख रुपयाला खरेदी करून खोंड आणलेली आहे ती. हे आपलं घरच्या गायचं आपलं घेऊन आपण त्यावेळेस तिथं सामना केला. त्यावेळेस फायनल झाला 100% खोंडाने तिथं 1-2 तर नक्कीच केला असता. कालचं जे मैदान झालं मलवडीला, तुमच्या शेजारीच मलवडी आहे, पहिला विजेता ठरला, वाटलेलं का की पहिला नंबर येईल मालक म्हणून, शेतकरी म्हणून? आम्ही जे गट काढल्या तेव्हाच खात्री होती तेव्हा 1 नंबर करणार. बैल कुठून खरेदी केलाय, काय इतिहास आहे बैल? खरेदी नाही, हे आपल्या घरच्या गायचा खोंड आहे. बर, गाय किती वर्षापासून तुमच्याकडे आहे? आपल्याला त्याची वेत झाली, आपल्यापाशी 5-6 वेत झाली आणि चांगली अशी ह्याच्या परत चांगली वासर होऊन गेली. ते पण शर्यतीला पळवत होता? 1-2 पळाली त्याची वासर आणि बंदीच्या काळामध्ये नाही ती पळाली, म्हणजे अशी ह्याला गेली. आता हा बैल तुम्ही सलग 3-4 मैदान चांगल्या प्रकारे पळला, काय सांगताल कसं आहे, काय ट्रेनिंग काय आहे? आपण त्याला पवनी वगैरे काय पवनी देतो, चालवायचा व्यायाम असतो त्याला. 1-2 दिवसानंतर चालवायचा व्यायाम, पवनी 1-2-3 दिवसात मैदानात आल्यानंतर. खुराकाचं कसं नियोजन आहे? खुराकाचं काय आपला रेग्युलर काय शेतकऱ्यांचं असतं तेच, असं काय नसतो काय वेगळा काय. त्या बैलाचा ड्रायव्हर कोण आहे, प्रॅक्टिस वगैरे कोण करून घेतो? ड्रायव्हर आमचे आता तरी छानली मलवडीत गाडी, सोमा ड्रायव्हर हिंद केसरी, सोमा ड्रायव्हर तरकरांनी. जोड कोणासोबत होती तिथं? जोड ह्याच्यातला पुण्यातला बैल होता, वडकीतला, बोबगाव मधला, भिंगे म्हणून.
काय सांगताल बैलाच्या स्वभावाविषयी? अगदी लहान मुलांनी जरी धरला तरी बैल काय सुद्धा काय करत नाही. बैल म्हणजे काय, लहान मुलं येऊन द्या आणि महत्वाचे आमची आई सगळं तेच बघते. तुम्हाला नाद कधी बस नाही बैलगाडीची काय? हे जुना नाद आहे. तसं काय ते आमचे जुने अशोक अण्णा म्हणून होते नामांकित, माझी चांगल्या बैलगाडी नामांकित आहे ते, त्यांचं सगळं कॉन्टॅक्ट होतं बऱ्यापैकी. तेव्हापासून ते आपले म्हणजे ते गुरुच आहेत. बाकीचे काय करतात, 5 लाख 10 लाख असं बैल कोंड विकत घेतात आणि मग ते नाद करतात. तुम्ही तसं का निर्णय घेतला नाही? काय गरजच नाही ना, आपले घरचे होते ते, त्याच्यापासून आपण नाद करायचा. आपल्याला ते, आपण शेतकरी आणि ती घेऊन आपल्याला चालतंय का तसं? काय सांगताल बैलाचं भविष्य कसं असेल, काय वाटतंय? भविष्य चांगलंच, वाटण्याचा काय विषय ना. त्या बैलाचं खुराकात कसं नियोजन राहतं काय? खुराकाचं काय रेग्युलर आपल्या मकाचा बराटा आहे, खपरी पेंड, गव्हाचा भुस हे, काय उडीद डाळ, एवढंच असते. बैलामुळं तुम्हाला मान सन्मान मिळायला लागलाय, कसं वाटतं? तुमचं कौतुक केलं तुमच्या बिदर मधल्या ग्रामस्थांनी किंवा मलवडीच्या काही मित्रांनी? भरपूर आनंद झाला. भरपूर म्हणजे एक मलवडीचं ज्यावेळेस शेजारचं गाव आहे तुमचं, हो, तुम्ही गुलाल घेतला त्यावेळेस कसं वाटलं त्या संध्याकाळी घरी आणल्यावर? भरपूर आनंद झाला. घरातल्या लोकांना म्हणजे आई वडील असून द्या काय, भरपूर आनंद झाला. त्यांना मित्रमंडळी आहे ती, भरपूर आनंद, खुश झाली. तुमच्या बैलाला अनेक मैदानावर मागणी सुद्धा होत आलती, झाली. काय कितपर्यंत तुम्हाला मागणी पोहोचली? तेव्हा जेव्हा जॉन्ट्यावर पळाला तेव्हा त्याला 7 लाखाला मागितला होता. आता 1 नंबर केल्यापासून चांगली मागणी होती त्याला, 9 लाखापर्यंत त्याची मागणी झाली. तुमचं नाव सांगताल का, मोबाईल नंबर, गाव वगैरे? माझं नाव गणेश अरुण जगदाळे, बेदार. मोबाईल नंबर 8600260070. धन्यवाद. परवा दिवशी ही मलवडीच्या मैदानात पहिला नंबर आलता, काय सांगताल तुम्ही? या बैलाला ट्रेनिंग देता, प्रॅक्टिस घेता? शो लहानपणापासून खोंड पळत होता घोड्या सगळं, मी लहानपणापासून शिकवला याला. घरच्या गाईचा बैल आहे ह्यो. भारी पळतो एकदम, कडनं पळतो दोन्ही खांदे. काय सांगताल बैलाच्या स्वभावाविषयी? एकदम दिसायला साधा आहे बैल, पण मैदानामध्ये चांगला नंबर, प्रॅक्टिस चांगला आहे. नाही, त्याला स्पीड जास्त आहे महत्वाचं. बैला लहानपणापासून स्पीड आहे, घोड्या संग पळल्यामुळे त्याला स्पीड वाढलंय त्याचं. चांगल्या बैला संग पळतो आता तो, चांगल्या 1 नंबर मध्ये बैलापासून पळतो. मलवडीत पहिला नंबर आला त्यावेळेस तुम्ही कुठं होता, किंवा तुम्हाला कधी कळलं, किंवा कसं वाटलं? नाही, आम्ही होतो माग ह्याच्या सुटीला आम्हीच होतो. ड्रायव्हर दुसरा होता, तर्डप, समोर ड्रायव्हर तर्डपचा. बर. भविष्यात बैल काय वाटतंय, पळेल का? 1 नंबर पळणार. बिदाल नाव गेलंय आमच्या आता सध्याला, अजून जास्त पळणार. या बैलाचं नियोजन तुम्ही करता, काय सांगताल? बिदाल ग्रामस्थांचं पण तुम्हाला चांगलं सहकार्य असतं? हो, बैल चांगला पळतो, दोन्ही खांदी पळतो बैल, बाहेरनं आतनं, आणि स्पीड असल्यामुळं फायनलला राहतोय. ते काय असं नाही की एकदाच राहिला आणि परत 6 महिने नाही, कंटिन्यू 3रं मैदान फायनल केलंय. परवा 1 नंबर मलवडीच केलं. नियोजनात मी असतोय, परत श्यामराव पाटोळे खटावचे, दीपक ड्रायव्हर असतात, जयेश असतोय, अक्षय असतोय, सुबोध असतो. बरीचशी मंडळी आहे आमची या खोंडाच्या म्हणजे ह्याच्या सान्निध्यात, आणि सगळ्यांना आवडतो हा खोंड. असं नाही की काय बाबा कुणाला राग त्याचा येत नाही, सगळी चांगलीच मानते ती, आणि ते आमचं समाधान करतोय पळून. कसं आहे, 6 महिन्यात एकदा फायनल केलं का काय जण भाव चढत, पण तसं काय नाही, हे कंटिन्यू राहतो, याचा आम्हाला आनंद आहे. असं आहे. काय वाटतं? खटावची माणसं, खटावची बरीचशी ह्याला नियोजनाला असते, ती सोडायला असतात. श्यामराव ड्रायव्हर आहे, ते सचिन ड्रायव्हरनं घडविला, काय आम्ही दारा करायला असतो सारखं त्याच्या माग. भविष्यात हा बैल मैदानात 1 नंबर राहील, काय वाटतं? भविष्यात राहणारच, कारण ही अशी काय जात नाही काय की मैसुरी बाबा ती की 4 महिने 6 महिने 2 वर्षात पिटली. 12 म्हणजे कसं आहे, साधी जी बैल आहेत ती कंटिन्यू पळत राहते. मैसुरीचं कसं आहे, 2 वर्ष 4 वर्ष किंवा 1 वर्ष पळतो, पण ही कशी आहे, साधी जात असल्यामुळं खिलार ही कंटिन्यू पळत राहणार.
अगदी वय पूर्ण होस्तोवर पळणार आहे असं आहे.